वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की जी ऊर्जा आहे ती आता बसलेली असते। सगळेजण ऊर्जाला विचारत असतात की ऊर्जा तिकडे काय झालं, कसं झालं। त्यावर आता दळवी काकू लगेचच म्हणू लागतात, अगं असं काय विचारतं, बघतो ना माझ्या पोरीक कसं सोन्याने मडवलं असा त्या लोकांनी, मग तुमका काय कळणार नाही, सगळा किती चांगला असा ते। ऊर्जा गो जाताना एक दागिनो होतो फक्त तुझ्या अंगावर, पण आता बघ आता एवढा सोन्यानं मडला असंस तू। त्याबरोबर आता बाकीच्या बायकासुद्धा म्हणत असतात, हो खरंच हे अगदी बरोबर बोललात दळवी काकू, ऊर्जाने आपल्या नशीब तर काढलेलंच आहे। नाही म्हणजे एवढे महागडे दागिने तिच्या अंगावरती तिच्या सासरकडच्यांनी घातलेत म्हटल्यावर सासरकडच्यांचं आपल्या ऊर्जावरती केवढं प्रेम आहे हे आपल्याला इकडनं कळतंयच की। ऊर्जा अगं पण गृहप्रवेश कसा झाला त्याचं काहीतरी सांग की। मग ऊर्जा आता म्हणत असते की गृहप्रवेश अगदी छान झाला, काय सांगू तुम्हाला, म्हणजे फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या, अशी मोठी 5 फुटांची रांगोळी काढली होती आणि ते आम्ही जेव्हा गृहप्रवेश करून घरात गेलो ना तेव्हा आमच्यावरती मस्त फुलांचा वर्षाव वगैरे सुद्धा झाला। आणि त्यानंतर मिठाया तर इतक्या प्रकारच्या बनवल्या होत्या ना त्या लोकांनी की काय सांगू तुम्हाला दळवी काकू, इतकं सगळं छान झालं, खरंच खूप छान झालं सगळं, खूप चांगली माणसं आहेत सगळी। म्हणजे मला ना सतत विचारत असतात, ऊर्जा तुला काही हवं आहे का, ऊर्जा तुला काही द्यायचं आहे का, ऊर्जा तुला काही करायचं आहे का, सतत म्हणजे माझ्या अवतीभोवती असतात। त्या सगळ्यांना तर असं होत असतं की जणू मला कुठे ठेवू आणि कुठे नको, सारखी सतत माझी सगळीजणं काळजी करत असतात। मला ना खरंच खूप बरं वाटतं। त्याबरोबर आता दळवी काकू म्हणतात, वा गो पुरी वा, ह्या सगळं ऐकून लय बरा वाटता। ऊर्जा म्हणते, हो खरंच काकू सगळी माणसं खूप मायेला आहेत, खूप जीव लावणारी आहेत। काकू म्हणतात, हो गो पोरी, ता तर कळताच गो, तुझ्याकडे बघ ना, तुझ्या अंगावर एवढे दागिने घातलेत म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय काय। त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो अगदी बरोबर काकू। त्याबरोबर एक दुसऱ्या काकू म्हणत असतात की खरोखर हिचं आपल्या सगळं ऊर्जाचं एकदाचं मार्गी लागलं, सगळं चांगलं झालं, हे बरं पडलं। ऊर्जा आता म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना भेटून मलासुद्धा खूप बरं वाटलं। सगळीजणं म्हणत असतात की आम्हाला तुझं घर बघायचं आहे, घर कसलं, राजमहालच आहे तुझा, आम्ही सगळे येऊ का एकदा ऊर्जा बघायला। ऊर्जा म्हणते, हो या नक्की सगळ्यांनी या। त्यावर काकू म्हणतात, आता आपल्याला कुठे माहिती होतं की ते जहागीरदार साहेब असे अचानक येतील आणि म्हणतील की चल म्हणून, तू नशीब तुला माहिती आहे त्यांनी तुमका नेल्यानी आणि आमका सगळ्यांका नुसतं टेन्शन येऊन गेला थैसर आता काय होतला आणि काय नाही। पण गो बाय तू हैसर इलस, आमका सगळ्यांका सांगितलंस, थै सगळा कसा आलबेल असा, आता कसा आमच्या सगळ्यांच्या जीवात जीव इलो, आमका सगळ्यांका बरं वाटतं। बरं चल आता मग या आम्ही सगळे निघतो, माझी सासू घराकडे जेवूसाठी वाट बघत असली, तुम्ही पण जेवून घ्या। आणि मग दळवी काकू निघून जातात। त्यानंतर मग आता आई ऊर्जाकडे एकटक बघत असते। ऊर्जा आईला विचारते, आई अशी एकटक का बघतेस। त्याबरोबर ती तिला म्हणत असते की काही नाही बघते, लग्न झाल्यानंतर माझी मुलगी खरंच किती बदलली ते। नाही म्हणजे जी मुलगी एवढे दिवस अवखळ अल्लड वाटत होती तीच मुलगी आता एकाएकी इतकी बदलून जाईल असं वाटलं नव्हतं। बघ ना ऊर्जा, लग्न या विधीमध्ये काय जादू असते ना, म्हणजे एका दिवसात एका रात्रीतच ती मुलीला इतकं समजूतदार बनवून टाकते। ऊर्जा, तू लोकांना किती भरभरून काहीही सांगत असशील तरीही तुझ्या घरात काल काय घडलं असेल याची पूर्ण कल्पना आहे मला। पण तुला माहिती आहे बेटा, मी तुला न शिकवता तू संसारातल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी शिकलीस। आपल्या घरातल्या गोष्टी घरातच राहायला हव्या, आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाता कामा नये, ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट जी तू अगदी व्यवस्थित केलीस। त्यानंतर ऊर्जा आईच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि आता ती रडत असते। ऊर्जाला आई सांगत असते, हे बघ मनू, प्रत्येक वेळी आता तुला धीट व्हावं लागणार आहे आणि असं रडत तर अजिबात बसायचं नाही, आता सगळं चांगलं होईल असाच विचार करायचा, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, शौर्यही आहेच की तुझ्यासाठी। ऊर्जा, हे बघ बाळा, तुला सर्व गोष्टी सुरुवातीला अवघड जातील, तुझ्या घरचं सगळं वातावरण मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, पण म्हणून हरून न जाता तुला व्यवस्थित सर्व गोष्टींना सामोरं जावं लागेल, व्यवस्थित सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागेल। ऊर्जा रडत असते। ऊर्जा आईला सांगत असते, आई तुझ्याजवळ आले ना आता जरा बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय। त्यावरती तिला सांगत असते की असू दे, थोडा वेळ थांब मग इकडे। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे हर्षवर्धन आणि आदित्य हे दोघंजणं आता
आलेले असतात विक्रांतला भेटण्यासाठी शिर्केंच्या घरी. आता हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब तुम्ही आम्हाला इकडे भेटायला घरी का बोलावलं नाही? म्हणजे मी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं होतं, मग तुम्ही ऑफिसमध्ये का आला नाहीत? त्याबरोबर शिर्के म्हणत असतो, आता जर स्पष्ट आणि खरं सांगायचं जर झालं तर खरं तर आता विश्वास उरलेला नाही, त्यामुळे मग मीच तुम्हाला इकडे बोलावलं. उगाच आपण तिकडे केसबद्दल काही डिस्कस करत बसलो आणि उगाचच्या उगाच काही बातमी लीक झाली, काही माहिती लीक झाली तर ते आपल्याला किती महागात पडेल हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे ना. म्हणून रिस्क घेऊच नये असं मला वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला सरळ इकडे भेटायला बोलवलं. आदित्य म्हणतो, शिर्के पण ऑफिसमधली सगळी माणसं आपलीच आहेत. त्याबरोबर शिर्के म्हणत असतात, नाही आहेत सगळी माणसं आपली आहेत, पण काय आहे ना आदित्यराव, आता तुमचा तो भाऊ त्याने तुमच्याच वडिलांच्या अपोनंट वकिलाबरोबर म्हणजे त्या ऊर्जा शिंदेबरोबर लग्न केलं आहे की नाही? मग आता त्यामुळे कधी गोष्टी कुठे बाहेर पडतील, कधी काय होईल काहीही सांगता येत नाही ना. म्हणून मग आम्ही विचार केला की सध्या आपल्याला मीटिंग करायची असेल, आपल्याला आपल्या केसबद्दल बोलायचं असेल तर घरच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही जागा सेफ नाही, म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं. त्यानंतर आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो, हे बघ मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे विक्रांत. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, एक मिनटं, पण त्याआधी तुम्ही काही पाणी वगैरे घेतलं का? तुम्ही पाणी घ्या. त्याबरोबर हर्षवर्धनला विक्रांतने त्याला असं थांबवल्यामुळे राग येतो. तो आता आदित्यकडे बघतो, आदित्य त्याला नजरेने खुणावतो, बाबा असू द्या, जाऊ दे, काही बोलू नका. त्याबरोबर मग आता लगेचच विक्रांत हा गंगाला सांगतो, गंगा थंड पाणी घेऊन ये. त्याबरोबर मग लगेचच हर्षवर्धन म्हणतो, झालं आता तुझं सगळं, आता मी बोलू का? त्याबरोबर मग आता लगेचच तो म्हणतो, हो बोला ना, ऐकतोय मी. त्याबरोबर मग आता लगेच त्याला शिर्के म्हणतात, अरे काय चाललं आहे तुझं विक्रांत? मगापासून तू त्यांना किती वेळामध्ये थांबवलंस? ते काय म्हणतायत ते एकदा शांतपणे व्यवस्थित ऐकून घे ना. त्याबरोबर मग गंगाने तोपर्यंत तिकडे पाणी आणलेलं असतं. गंगा आता विक्रांतला, हर्षवर्धनला आणि आदित्यला पाणी देतो. आता तो जात असतो त्यावेळी विक्रांत त्याला आवाज देतो, गंगा. त्याबरोबर गंगा थांबतो. तर आता लगेचच विक्रांत त्याला म्हणत असतो, तुला थंड पाणी आणायला सांगितलं होतं ना, हे पाणी थंड आहे, हां थंड आहे हे पाणी. आणि मग आता विक्रांत ते पाणी गंगाच्या तोंडावरती फेकतो. हर्षवर्धन आणि आदित्य हे सगळं बघत असतात. आता विक्रांत गंगाची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, तुला कळत नाही का मी काय सांगतो ते? हां बोल, तुझ्याशी बोलतोय मी, गप्प उभा राहू नकोस माझ्यासमोर सुंभासारखा. त्याबरोबर मग आता शिर्के लगेचच विक्रांतला म्हणतात, विक्रांत सोड त्याला, विक्रांत सोड, काय चाललं आहे? विक्रांत सोड त्याला म्हटलं ना. त्याबरोबर विक्रांत गंगाला सोडतो. लगेचच शिर्के गंगाला म्हणतात, गंगा तू जा. गंगा तिकडनं निघून जातो. त्याबरोबर विक्रांत म्हणत असतो, बाबा हो कशाला ठेवलं आहे तुम्ही या माणसाला कामावरती? याचा काय उपयोग आहे? याला साधं थंड पाणी घेऊन येता येत नाही, मग याला कशाला कामावर ठेवलं आहे? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, हा तुझा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, समजलं? आणि आपल्या केसची वीक बाजूसुद्धा. त्याबरोबर आता लगेचच विक्रांत म्हणतो, कोण? गंगा? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, तुझा ॲरोगन्स, समजलं? तुझा संताप कंट्रोलमध्ये ठेव विक्रांत, नाहीतर ही आपल्यासाठी खूप वाईट गोष्ट ठरू शकते. आणि आता मी जे काही सांगेन ते व्यवस्थित शांतपणे ऐकून घे, कळलं तुला? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा असते तिची काही पुस्तकं घ्यायची असतात, ती पुस्तकं घेत असते. आता ती पुस्तकं बघत असते आणि आता इतक्यात त्या ठिकाणी आई येते. आई आता ऊर्जाला विचारते, मनू काय गं, काय झालं, काय शोधतेस? त्यावर ऊर्जा सांगते, आई अगं शोधत नाही आहे गं, माझी पुस्तकं घेते. नाही म्हणजे आता पुस्तकं घ्यायची राहिली होती ना इकडनं, ती पुस्तकं. त्याबरोबर आई म्हणते, बरं ती पुस्तकं तर घेच, पण त्याबरोबर ही वहीसुद्धा ठेव. त्यावर ऊर्जा म्हणते, आई ही वही माझी नाही आहे. त्याबरोबर आई म्हणते, हो ही वही तुझी नसली तरी तुझ्यासाठी खूप उपयुक्त आहे. ही पुस्तकं जेवढी तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत ना ऊर्जा, तितकीच ही वहीसुद्धा. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय असं या वहीत? त्याबरोबर आई ऊर्जाला सांगते, ऊर्जा आता तू कोर्टात एक वकील तर आहेसच, पण त्याबरोबर घरात तू एक गृहिणीसुद्धा आहेस. जेव्हा तुला स्वयंपाकघरात अटकल्यासारखं वाटेल ना, तेव्हा ही वहीच तुला त्यातून बाहेर काढेल. आता आईला ऊर्जा म्हणते, म्हणजे इतक्या त्या ठिकाणी शौर्य येतो. शौर्य म्हणतो, ऊर्जा आपण निघायचं का? आजीचा फोन आला होता आणि ती म्हणते की लवकर या म्हणून, घरी तिने पटकन बोलवलं आहे. त्याबरोबर मग आता पूर्वा म्हणते, हो तुम्ही दोघंजणं निघा, खरं तर तुमच्यासाठी खीरसुद्धा बनवली होती, पण तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. ऊर्जा म्हणते, आई अगं आजीने सांगितलं होतं की काही खाऊ नका म्हणून. त्यावर मग आता
पूर्वा म्हणते बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता तुम्ही जाताय ना, मी एक काम करते, मी तुमच्यासाठी खाऊ बनवून ठेवलेला आहे तुम्हाला बरोबर द्यायला, तेवढा फक्त घेऊन येते, तो खा. आणि मग आता लगेचच आई खाऊ आणायला जाते. त्याबरोबर शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा मांडव परतनीच्या वेळी जेव्हा परत येऊ ना आपण, तेव्हा तू राहा थोडे दिवस आईजवळ. त्यावर ऊर्जा म्हणते तुला प्रत्येक वेळी कसं रे माझ्या मनातलं बरोबर कळतं. त्यावर शौर्य म्हणतो कारण तू आणि मी वेगळे थोडीच आहोत, आपण तर एकच आहोत ना. त्यानंतर मग आता पुढे तो म्हणत असतो आणि मला हेही माहिती आहे ऊर्जा की तुला या दागिन्यांचं खूप वजन होतं आहे, बरोबर ना. आता शौर्याने हे असं म्हटल्याबरोबर ऊर्जाला लगेचच विजयाचे शब्द आठवतात. विजया ही ऊर्जाला म्हणत होती हे सगळे दागिने घालायचे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते की अहो पण हे एवढे दागिने नको आहेत मला. तर आता लगेच ऊर्जाला ती म्हणाली होती हो चाळीत कुठे मिळतात दागिने मिरवायला, पण आता मिळालेत मिरवायला तर मिरवून घे ना. नाही म्हणजे हरकत काय, पण हरवू नको हा कुठे ते दागिने, व्यवस्थित सांभाळ. इतक्यात ऊर्जाचं लक्ष तिच्या आणि आईच्या त्या हसऱ्या फोटोकडे जातं. ऊर्जा तो फोटो हातामध्ये घेते आणि तो फोटो बघत असते. आता तो फोटो बघून तिला आनंद होतो. इतक्यात आता शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा काय गं काय झालं. ऊर्जा म्हणते काही नाही शौर्य, सहजच आपलं फोटो बघत बसले. इतक्यात पूर्वा त्या ठिकाणी येते. पूर्वा आता ऊर्जाला ताबडतोब खायचं सगळं सामान देते आणि म्हणत असते हे घे ऊर्जा, व्यवस्थित जा सांभाळून. त्याबरोबर ऊर्जा सांगते आई उद्या माझं कोर्टात केसचं हिअरिंग आहे, तर त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, आशीर्वाद दे आई. त्याबरोबर पूर्वा ऊर्जाला म्हणत असते ऊर्जा अगं माझा आशीर्वाद तर आहेच कायम तुझ्याबरोबर, तू कसलीही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. माझी पूर्ण खात्री आहे ऊर्जा की ही केस नक्की तू जिंकशील. निश्चिंत राहा, सगळं छानच होणार आहे, कळतं आहे ना. त्याबरोबर मग आता लगेचच ऊर्जा ही म्हणत असते की आई मी तुझ्या आणि बाबांच्या प्रत्येक इच्छेवरती प्रत्येक स्वप्नावरती खरी उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. उद्या मी माझ्या बाजूने 100% एफर्ट्स देईन. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा सांगत असतो की तुला काही उत्तरं पाठ करावी लागतील, पण विक्रांत तोपर्यंत तिकडनं निघून गेलेला असतो. तर शिर्के म्हणत असतो मी या मुलाला इतक्यांदा समजावत असतो सांगत असतो, पण हा मुलगा माझं कधीच काहीच ऐकत नाही. आता तुम्ही काहीतरी सांगून बघा याला जहागीरदार साहेब, कदाचित हा मुलगा तुमचं ऐकेल, माझं तर काही ऐकतच नाही. बाकी आपल्याला गोष्टी मॅनेजच कराव्या लागतील ना. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो गोष्टी मॅनेज कराव्या लागतील म्हणजे काय करायला लागेल. त्यावर आता लगेचच शिर्के म्हणत असतो अहो म्हणजे पुरावे, साक्षीदार, त्याचबरोबर पोलीस, ह्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतील की. त्यावर हर्षवर्धन म्हणतो नाही आपल्याला काहीही मॅनेज करावं लागणार नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच हर्षवर्धनला तो विचारतो म्हणजे अहो आपल्याला मॅनेज कराव्याच लागतील ना गोष्टी. हर्षवर्धन सांगतो सर्व गोष्टी ऑलरेडी आपल्या बाजूने आहेत. आदित्य म्हणतो बाबा फक्त एक साक्षीदार आपल्या बाजूने नाही आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो कोणता साक्षीदार. त्यावर मग आता आदित्य म्हणतो फॉरेन्सिक लॅबचा तो ऑफिसर. त्याबरोबर आता मग त्याला आपण मॅनेज करू शकत नाही का आदित्यराव असं विचारल्यावर मग आदित्य सांगतो नाही शिर्के, आपण त्याला अजिबातच मॅनेज करू शकत नाही, तो अत्यंत प्रामाणिक आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, काय करायचं ते मी बघून घेईन. त्याबरोबर आता लगेचच इकडे पुन्हा आदित्य म्हणत असतो डॅड अहो कसं, अहो तुम्हाला कसं जमणार आहे हे. त्यावर हर्षवर्धन विचारतो पण त्यांच्याकडे काय पुरावा आहे. त्यावर आदित्य म्हणतो डॅड अहो त्या व्हिडिओमध्ये विक्रांत दिसतोय. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो कोणता व्हिडिओ, कशाबद्दल बोलतोयस तू आदित्य. आदित्य म्हणतो अहो डॅड तोच व्हिडिओ ज्यामध्ये विक्रांत दिसतोय, CCTV फुटेज आठवतोय का तुम्हाला. त्याबरोबर आता लगेचच शिर्के म्हणत असतो की ते फुटेज मग आपल्याला मॅनेज नाही का करता येणार, काही करावं लागेल का. त्याबरोबर आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो आदित्य कुठलं फुटेज, कशाबद्दल बोलतो आहेस तू. तसं आदित्य म्हणतो डॅड समजलं मला. त्याबरोबर हर्षवर्धनला आता लगेचच इकडे शिर्के विचारतो काय समजलं आहे तुम्हाला, काय चाललं आहे तुम्हा दोघांचं. तसा लगेचच आता हर्षवर्धन म्हणतो तुम्ही काहीही काळजी करू नका शिर्के, मी सांगितलं ना तुम्हाला निकाल हा आपल्याच बाजूने लागणार आहे, म्हणजे निकाल हा आपल्याच बाजूने लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी. तर इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंजणं घरी आलेले असतात. आता आजी इकडे म्हणत असते विजया फोन का उचलत नाही आहे, काय झालं आहे काय, कधीपासून फोन करते आहे मी तिला, आता फोन बंद लागतो आहे तिचा. इतक्यात आता शौर्य तिकडे येतो आणि म्हणत असतो आजी आलो आम्ही दोघंसुद्धा. त्याबरोबर आजी म्हणते बरं आलात ना, तिकडे काही खाल्लत नाही ना, मग चला जा आता आणि लवकर लवकर आवरून घ्या.
सत्यनारायणाची पूजा आहे आपल्याकडे. त्यावर आता ऊर्जा म्हणते, आजी अहो पण आई तर म्हणाल्या की पूजा. त्याबरोबर मग आता आजी म्हणते, तुम्ही दोघंजणं खूप साधे आहात शौर्य आणि ऊर्जा, त्यामुळे तुम्हाला सर्व काही सोपं वाटतं, पण गोष्टी तशा नसतात. शौर्य म्हणतो, आजी नेमकं तुला काय म्हणायचं आहे, कळलं नाही आम्हाला. म्हणजे मॉम तर म्हणाली होती ना सकाळी की आज पूजा होणार नाही आहे म्हणून, मग आता तू काय बोलतेस की आजच पूजा करायची आहे म्हणून. त्यावर आजी म्हणते, मी जेवढं सांगते ना तुम्हाला दोघांनीही फक्त तेवढंच ऐका, पूजा आजच होणार. मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही दोघंजणं खूप साधे आहात, त्यामुळे तुम्हाला ना काहीच समजत नाही. पण मला तसं राहून चालणार नाही आहे, मला आता प्रत्येक वेळी अलर्ट राहावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त तसं करा, जा आणि तयारी करा. आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होणार म्हणजे होणारच. जा दोघंही पटपट आवरून घ्या. त्याबरोबर मग आता शौर्य आणि ऊर्जा म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसंच होईल. आणि मग ते दोघंजणं तिकडनं आवरायला जातात. तर इकडे आता पूर्वा ही काटकर काकूंजवळ बोलत असते. नाही अहो काटकर काकू, माझ्याकडेच असतात सगळ्यांचे पासबुक. हो माझ्याकडेच सगळे पैसे देतात, मग मीच जाऊन ते पैसे बँकेमध्ये भरते आणि एंट्रीसुद्धा करून घेते. हो इतक्यात त्या ठिकाणी आता दळवी काकू आलेले असतात. दळवी काकू आल्यावर मग आता लगेचच पूर्वा म्हणते, काटकर काकू मी तुम्हाला करते हा पुन्हा फोन. तर दळवी काकू म्हणतात, काय गो पूर्वा, ऊर्जा काय गेली, दिसणार नाही माकापूर. त्याबरोबर पूर्वा म्हणते, गेली किती घरी. त्यावर दळवी काकू म्हणतात, काय गेली गो, इतक्यात गेली असं कसा, औषध भेटू केली होती मग इतक्या लवकर गेली ती. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते, तुमचं काही काम होतं का तिच्याकडे काकू. त्यावर दळवी काकू सांगतात, गो ह्या काय, तिच्यासाठी कालकंद बनवून आणलं होतं मी. त्याबरोबर आता कालकंद बनवून आणली होतं असं म्हणल्यावर मग पूर्वा त्या दळवी काकूंच्या त्या डब्याकडे बघू लागते. तो डबा खूप छोटासा असतो. दळवी काकू म्हणतात, गो मी फक्त आपल्या ऊर्जासाठी आणलं होते, त्या बाकीच्या लोकांसाठी काय, त्यांना तू दिलं होतंस ना. त्याबरोबर मग आता पूर्वा म्हणते, हो पण आता ती गेली आहे सासरी. त्याबरोबर मग दळवी काकू म्हणतात, असू दे पुढच्या वेळी ती मांडव परितनीच्या कार्यक्रमासाठी येईल मग मी तिकाना काहीतरी दुसरा बनवून देते. त्यावर पूर्वा म्हणते, अहो तिने इथेसुद्धा काही खाल्लं नव्हतं. दळवी काकू म्हणतात, काय किती गो. त्यावर मग पूर्वा म्हणते, अहो तिला त्या आजीने सांगितलं होतं की काही खाऊ नकोस म्हणून तिकडे. दळवी काकू म्हणतात, गे बाय माझे, ही कसली अट. त्यावर पूर्वा म्हणते, अहो अट नाही हो दळवी काकू, त्यांनी फक्त आपली आवड म्हणून सांगितलं. आता आज हे काकण सोडवण्याचा कार्यक्रम सांगितल्यावर सत्यनारायण असतो ना, सत्यनारायणाची पूजा असेल म्हणून. त्याबरोबर मग दळवी काकू म्हणतात की वय ह्या बरोबर असताना. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही सगळे दागिने काढून व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवत असते आणि दिव्या ते सगळे दागिने बघत असते. दिव्या ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा यार खरंच तू किती नशीबवान आहेस, नाही म्हणजे तुला हे जहागीरदारांचे पारंपरिक दागिने घालून मिरवायला मिळालं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हे दागिने त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून काही मला दिले नव्हते. हे दागिने त्यांनी मला दिले होते कारण त्यांना दाखवायची होती त्यांची श्रीमंती. त्याबरोबर दिव्या म्हणते, तुला दागिने घालायला मिळाले ना, मग बाद झालं की. प्रत्येक वेळी कशी गं तू ऊर्जा रडत असतेस, प्रत्येक वेळी कसं गं तू काही ना काहीतरी नाटक करतच असतेस, ऊर्जा म्हणत असते दिव्या. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, जाऊ दे ठेवून देते दागिने. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, मी ठेवतेच. त्यानंतर मग दिव्या ही पुढे ऊर्जाकडनं ते दागिने बघत असताना म्हणत असते, तुला ना काही कळतच नाही ऊर्जा, मी काय म्हणते, हा एक दागिना ना तू या बॉक्समध्ये नको ठेवू, हा दागिना राहू दे माझ्याजवळ, मी घालेन, माझ्या गळ्यात हा दागिना खूप शोभून दिसेल. त्याबरोबर ऊर्जा दिव्याच्या हातातनं तो दागिना हिसकावून घेते आणि दिव्याला म्हणत असते, दिव्या गप्प बस, काढ तू दागिना, दे इकडे. हे बघ, हे दागिने मला सासूबाईंनी घालायला दिले होते, त्यामुळे हे सगळे दागिने मी त्यांना व्यवस्थित परत करणार. जर तुला यातला कुठलाही दागिना हवा असेल ना तर तू तो सासूबाईंकडे माग, समजलं. उगाचच्या उगाच तू मला बोलू नकोस काहीही, मी हे दागिने सगळे त्यांना व्यवस्थित परत करणं माझं कर्तव्य आहे, कळलं तुला. त्यामुळे मी हे सगळे दागिने त्यांना परत करणार. आणि मग ऊर्जा आता तो शेवटचा दागिनासुद्धा त्या बॉक्समध्ये ठेवते. त्यानंतर मग ऊर्जा आता तिकडनं तो दागिन्यांचा बॉक्स लावून घेऊन जात असताना दिव्या ऊर्जाचा हात पकडते आणि ती ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा तू तुझ्या या प्रिन्सिपल्सबरोबर या घरात किती दिवसांपर्यंत टिकशील ते मला काही माहीत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की सांगते, तू जहागीरदारांच्या घरातले फंडे, जहागीरदारांची पद्धत जितक्या लवकर शिकशील ना ती मात्र तुझ्यासाठी जास्त चांगली असेल, समजलं ना.
उगाचच्या उगाच तू हा जो काही म्हणतेस त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. ऊर्जा म्हणत असते, दिव्या मुळात मी ना तुझ्याकडे सल्ला मागितलेलाच नाही आहे की मी कसं वागू आणि कसं नाही. मी कसं वागायचं, काय करायचं हे मला तुझ्याकडनं शिकायची गरज असेल असं मला तरी वाटत नाही. समजलं ना? त्यामुळे मला तू सांगू नकोस मी कसं वागू आणि कसं नको ते. ह्या घरात हे घर माझंसुद्धा आहे, त्यामुळे ह्या घरात कसं वागायचं, काय करायचं हे मी सुद्धा ठरवू शकते. समजलं ना? त्यानंतर आता इकडे सत्यनारायणाची पूजा घालून पूर्ण झालेली असते. मग आता विजया घरी आल्यावर म्हणत असते, का केली तुम्ही पूजा? मी सांगितलं होतं ना की आज पूजा होणार नाही आहे म्हणून, मग तरीही तुम्हाला कळलं नाही का? तुम्ही का थांबलात नाही? मग शौर्य आणि ऊर्जा म्हणतात की आम्हाला आजींनी सांगितलं म्हणून आम्ही पूजा केली. त्यावर आता लगेचच विजया म्हणते, का सांगितली तुम्ही त्यांना पूजा करायला? मी म्हटलं होतं ना आज पूजा होणार नाही म्हणून. त्यावर आजी म्हणते, तू खोटं का बोललीस विजया की गुरुजी अवेलेबल नाही आहेत म्हणून? गुरुजी अवेलेबल असताना सुद्धा. मग विजया गप्प बसते. शौर्यही विजयाला येऊन विचारतो, मॉम तू का खोटं बोललीस गुरुजींच्या बाबतीत? आता मात्र विजया निरुत्तर होते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.